या उन्हाळी वाळवणात काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे, मग ही मक्याची कुरडई नक्की बनवून बघा. गव्हाच्या कुरडईपेक्षा वेगळी चव आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. यात ना कोणता चीक करण्याची प्रोसिजर आहे, म्हणजे कोणताही चीक तयार करायची गरज नाही. अगदी झटपट अशी मक्याच्या पिठापासून ही कुरडई तयार होते. तेलात टाकताच अगदी दुप्पट तिप्पटने ही फुलणारी मक्याची कुरडई आहे. तर यापूर्वी मी रव्याची कुरडई देखील रेसिपी अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही जाऊन नक्की बघा. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ती रव्याची कुरडई देखील अप्रतिम आणि डब्बल टिब्बलने फुलणारी छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात किती मस्त अशी सॉफ्ट अशी खुसखुशीत कुरडई तयार झालेली आहे. कलरही अगदी नैसर्गिक, कोणताही फूड कलरचा वापर नाही आणि छान अशी फुललेली आहे. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 कप रेडीमेड मक्याचं पीठ घेतलेलं आहे. तर मी हे रेडीमेडच आणलेलं आहे. तुमच्याकडे जर दळलेलं असेल तर ते घेतलं तरी काही हरकत नाही. तर मी इथे 1 कप मक्याचं पीठ घेतलं आहे. त्याला आता पाणी किती लागणार आहे पूर्ण पीठ शिजेपर्यंत हे तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये हळूहळू सांगते. जसं लागत जाईल तसं मी तुम्हाला सांगते. तर मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे. टोटल मी 1 कप घेतलं आहे, पण त्यातलं अर्धा कप पाणी वापरलं आहे आणि राहिलेलं अर्धा कप मी अजून टाकून घेतलेला आहे. तर त्यातल्या सगळ्या आपल्याला गाठी या मोडून घ्यायच्या आहे. त्यात अजिबात गाठी राहायला नको. तर याला अजून पाणी आपल्याला लागणार आहे, कारण हे थोडं आपल्याला पातळ असं बॅटर करून घ्यायचं आहे, चिकासारखं बनवून घ्यायचं आहे. तर मी इथे अजून अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आता टोटल 1.5 कप पाणी वापरून झालेलं आहे. फक्त हे पीठ आपल्याला छान मोकळं करून घेण्यासाठी, त्यातल्या गाठी वगैरे मोडून घ्यायच्या आणि छान चिकासारखं बॅटर करण्यासाठी हे आपल्याला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. बघू शकतात, हे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. डायरेक्ट पीठ जर टाकलं तुम्ही पाण्यात तर मग त्याच्या गुठळ्या जास्त राहून जातात, गाठी राहून जातात, मग त्या लवकर मोडत नाही. म्हणून अशा पद्धतीने अगोदर पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मी आता इथे 1.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे टोटल इथं 3 कप पाणी झालेलं आहे. तर बघा, जर नवीन मक्याचं पीठ असेल तर त्याला पाणी कमी लागतं. तर मी आता मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी पापड खार अगदी चिमूटभर असा मी वापरलेला आहे. चमच्याला तुम्ही बघू शकतात की केवढं मी पापड खार घेतलेला आहे. चमच्याचा 4था भाग अगदी असं टाकून घेतलेला आहे. तर पापड खार ऑप्शनल आहे, आवडल्यास टाका, नाही टाकलं तरी चालेल, तरी काही हरकत नाही, पण मी थोडा टाकून घेतलेला आहे. तर पीठ असं आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे. जर जुनं पीठ असेल तर त्याला पाणी जास्त लागतं आणि नवीन पीठ असेल तर त्याला पाणी कमी लागतं. तर हे बघा, गव्हाच्या चिकासारखा चीक जसा आपण मोडून घेतो तशा पद्धतीने मोडून घ्यायचा आहे. चमचा सारखा ढवळत राहायचा आहे, त्यात गाठी पडायला नको. तर हे सगळं आपल्याला कमी गॅसवरच करायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान घट्ट पीठ होत चाललेलं आहे. त्यातल्या गाठीसुद्धा मी मोडून घेतलेल्या आहे, ज्या पडत होत्या त्या. तर आता छान असं मऊसूत पीठ तयार झालेलं आहे. तर इथे मी अजून पाणीचा वापर करणार आहे. तर मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे. तर त्यात मी आता अर्धा कप पाणी टाकून घेते, म्हणजे झालेलं आहे 3.5 कप पाणी. तर मी आता व्यवस्थित याला मिक्स करून घेते. तर आता हे मी रेडीमेड आणलं आहे, तर हे जुनं पीठ आहे म्हणून त्याला एवढं पाणी लागतं, नाही तर एवढं पाणी लागत नाही. तर मी आता हे चमच्याला लागलेलं सर्व काढून घेते, सर्व व्यवस्थित जमा करून घेते आणि पीठ हे शिजवून घेणार आहे. तर पीठ तुम्ही जेवढं छान शिजवून घेणार, कमी गॅसवरच शिजवा, तेवढी ही कुरडई छान तयार होईल. त्याचे तुकडे अजिबात पडणार नाही. कारण काय होतं, जर तुम्ही पीठ असं व्यवस्थित जर नाही शिजवलं तर सुकल्यानंतर त्याचे तुकडे पडू शकतात. म्हणून शिजवताना अजिबात घाई करू नका. तर बघा, आता मी हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरचंच मी आता झाकण लावून घेणार आहे आणि कमी गॅसवर ठेवणार आहे. तर मी आता याला झाकण लावून घेते आणि अगदी थोड्या वेळसाठी ठेवते. 1 ते 2 मिनटं ठेवलं आहे, परत उघडलं आहे. परत मी हे पीठ चमच्याने मिक्स करून घेणार आहे. बघा, आता पीठ घट्ट होतं आहे, म्हणजे याला अजून पाण्याची गरज पडणार आहे. तर तुम्ही अंदाज घेऊ शकता की कशा पद्धतीने पीठ असल्यावर पाण्याची गरज पडते. मी अजून अर्धा कप पाणी
टाकून घेतलेलं आहे, म्हणजे 4 कप पाणी झालेलं आहे. तर बघा किती छान पीठ मी आता ढवळून घेणार आहे. बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात प्लीज हे कमेंट करून नक्की सांगत चला. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ कुठून बघतायत हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. कलर सुद्धा किती छान पिवळसर त्याला आलेला आहे. तर यात मी कोणताही फूड कलर वापरलेला नाहीये, तर हा छान नैसर्गिकच कलर आलेला आहे. तर त्याला मी आता पुन्हा झाकून ठेवते. तर या वेळेला मी आता त्याच्या खाली तवा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता खाली तवा दिसत असेल तर तव्यावर ठेवा, म्हणजे पीठ चिपकायची लागायची पण भीती राहत नाही आणि पीठ छान शिजतं. तर जवळजवळ मी 10 ते 12 मिनटं पीठ छान शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवर. त्याची शिट्टी होऊ दिलेली नाहीये. मध्ये मी 2 ते 3 वेळा हे उघडून पीठ सारखं असं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण पीठ असं व्यवस्थित शिजायला हवं म्हणून हलवत राहायचं आहे आणि खाली लागणारही नाही. तर बघा मी पुन्हा उघडलेलं आहे. आता हे मी तिसऱ्यांदा झाकण उघडते. तर त्याला पुन्हा आता व्यवस्थित चमच्याने मी मिक्स करून घेते. तर बघा पीठ किती छान सैल आहे, अजिबात घट्ट गोळा झालेला नाहीये आणि पीठही छान शिजलेलं आहे. तर बघू शकतात किती छान असं पीठ तयार झालंय. त्याला एक छान अशी चकाकी आलेली आहे, सेम गव्हाच्या चिकासारखा हे तयार झालेलं आहे. तर चला आता चीक झालेला आहे तयार. आता कुरडई पाडून घेऊ. तर बघा मी ते आता बाहेर घेऊन आलेली आहे. तर याला मी अगोदर चमच्याने सगळं काही व्यवस्थित पीठ मिक्स करून घेईल टाकण्याच्या आधी. तर मी इथे जे आपण बारीक शेव टाकतो ना त्याने सुद्धा मी कुरडई ट्राय करणार आहे, त्याने सुद्धा मी कुरडई टाकून घेणार आहे. तर बघा चमच्याने हे अगोदर असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे, तरच मग त्यात भरा, कारण मग गाठी राहिल्याने कुरडई चांगली पडणार नाही. तर गरम गरमच ह्या कुरडई आपल्याला पाडून घ्यायचं आहे. पीठ अजिबात थंड किंवा कोमट होऊ देऊ नका. गरम गरमच त्याच्या कुरडया छान पडून होतात. तर बघा छान शिजलेलं असल्यामुळे कुरडया छान पडतात आणि छान शिजलेलं असल्यामुळे वाळवून झाल्यानंतर कुरड्यांचे तुकडे अजिबात पडत नाही, म्हणून शिजवताना घाई अजिबात करू नका. तर चला आता याने मी बारीक कुरड्या कशा तयार होतात ते दाखवते. ज्याने आपण दिवाळीमध्ये बारीक शेव तयार करतो तर मी तो साचा वापरलेला आहे. तर बघा किती छान कुरडई तयार झालेली आहे, अजिबात तुकडे पडत नाही आणि छान एकसारखे असे पडून होत आहेत. कलर देखील किती छान असा दिसतोय. तर आता रेग्युलर आपण ज्याने कुरडया टाकतो त्या साच्याने मी तुम्हाला आता कुरडई टाकून दाखवते आहे. याने सुद्धा खूप छान अशा कुरडया टाकून होतात. तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर बारीकने टाका, नसेल आवडत तर तुम्ही रेग्युलर जे कुरडईचा साचा आहे जी साईज आहे त्याने सुद्धा टाकू शकतात. तर बघू शकतात किती मस्त याने देखील कुरडया पडत आहे. कलर तर अगदी सुंदर असा आलेला आहे. त्याने खूप छान अशी कुरडई दिसायला सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने कुरडया टाकून घ्यायच्या आणि 2 दिवस कडकडीत उन्हात मस्त अशा कुरड्या वाळवून घ्यायच्या आहेत. तर बघा किती छान झाले, तुकडे अजिबात पडले नाही आणि खूप सुंदर अशा दिसत आहेत. तेवढ्या चवीला सुद्धा सुंदर लागतात. तर बघा या बारीक कुरड्या पण छान वाळवून अशा झालेल्या आहेत, तुकडे अजिबात पडलेले नाहीयेत, जसेच्या तशा त्या वाळवून झालेल्या आहेत. तर याचाच अर्थ असा आहे की पीठ आपला छान शिजलेलं असल्यामुळे कुरडया छान तयार झालेल्या आहेत. तर छान 10 ते 12 मिनटं 15 मिनटं जरी शिजवलं तरी काही हरकत नाही. कमी गॅसवर शिजवा, कुकर खाली पातेल्याखाली तवा ठेवा आणि मग त्यावर शिजवा, अजिबात लागणारही नाही आणि पीठही छान शिजवून होईल. तर चला मी इथं तेल गरम करून ठेवलेलं आहे, त्यात मी आता कुरडई टाकून घेते. तर ज्यावेळेला कुरडई तेलात टाकतो त्यावेळेला फुल गॅस ठेवा, म्हणजे कुरडई छान फुलून येईल. अगदी बघा दुप्पट तिप्पट छान फुलून आलेली ही कुरडई तयार झालेली आहे. तसंच मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तर प्लीज हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगत चला. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर बघा मी तुम्हाला अजून एक कुरडई तळून दाखवते. तर
बघा मस्त अशी कुरडई फुलून झालेली आहे. तर चवीला देखील इतकी छान लागते. गव्हाच्या कुरडई सारखीच ही कुरडई सुद्धा चवीला लागते. तर बघा मी इथे कुरड्या छान तळून घेतलेल्या आहेत. कसल्या सुरेख अशा कुरडया दिसत आहेत. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळी वाळवणात ही कुरडई बनवून बघा. बघा कसली मस्त झालेली आहे. अगदी खुसखुशीत अशी झाली, कडक अजिबात नाही आहे, अगदी नरम आहे. तर तुम्ही देखील बनवून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगते, रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा आणि कुठून बघताय हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.